छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून वाद होताना दिसतोय। नवी मुंबईतली जनता दूधखोई नाही, गनिमी काव्यानं स्मारक खुलं करणार असा मनसे नेते गजानन काळे यांचा इशारा आहे। स्मारक खुलं केल्यानंतर त्याला बंदिस्त करण्याची गरज काय आणि हे कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हे कळायला नवी मुंबईतील जनता दूधखोळी नाही। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासन जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा। या स्मारकाचं गेली 4 महिने धुळकात पडलेलं होतं ते स्मारक अमित ठाकरे यांनी खुलं केल्यानंतर कोणाच्या पोटात दुखू लागलंय, का गुन्हे दाखल होत आहेत आणि जर आपल्याला वाटत असेल की हे आम्ही परत खुलं करू शकत नाही तर परत एकदा गनिमी काव्याने हे आम्ही आपल्याला सिद्ध करून दाखवू। नवी मुंबईतली जनता दूधखोळी नाही असं म्हणतात गजानन काळे। इतकंच नाही तर गनिमी काव्यानं स्मारक खुलं करणार असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। मनसे नेते गजानन काळे यांचा हा इशारा आहे। महाराजांचा हा पुतळा आपण म्हणूया, गनिमी काव्यानं याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। परवानगी शिवाय अनावरण करण्यात आल्यानं अमित ठाकरेंवर आयुष्यातला पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यासह 70 मनसैनिकांवर गुन्हे दाखल आहेत। या सगळ्या मुद्द्यावर गजानन काळे यांच्याशी संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतील नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। त्यानंतर मनसैनिक आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत गजानन काळे होत आहेत। सर, अमित ठाकरे यांनी जे उद्घाटन केलं त्यानंतर पुन्हा एकदा पालिकेने झाकून ठेवलेलं आहे महाराजांना, कसं बघताय सर्व गोष्टींकडे? नाही, हे मुळात अत्यंत दुर्दैवी आहे आणि शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे। प्रचंड संताप आहे आम्हाला। मुळातच वर्षभरापासून काम पूर्ण होऊन महाराजांचा पुतळा आणून सुद्धा अत्यंत घाणेरड्या अवस्थेत एका हिरव्या कापडाने बंदिस्त करून प्रचंड अस्वच्छता होती तिथे। त्याचं खुलं करण्याचं काम आणि ते अनावरण करण्याचं काम सन्माननीय अमित ठाकरे साहेबांनी केलं। सातत्याने अनेक राजकीय पक्ष, शिवप्रेमी, शिवभक्त, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सतत मागणी करत होतो की याचं अनावरण करा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वेळ मिळत नाहीये, त्यामुळे हे अडवून ठेवलं होतं। त्याचं काम अमित ठाकरे साहेबांनी केलं। महाराजांच्या सन्मानासाठी गुन्हा घेतलाय। चोर दरोडेखोरांसारखं ज्या दिवशी उद्घाटन झालं रात्री परत एकदा पोलीस बंदोबस्तात परत एकदा हे बंदिस्त करण्याचं काम केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।